ओके, गुड इव्हनिंग टू ऑल. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1चा चॅप्टर नंबर 2 स्टार्ट करणार आहोत. ओके, मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यांना माझा आवाज येतोय आणि स्क्रीन दिसते का? येस सर. ओके, आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक स्टडी करायला सुरुवात करणार आहे. दॅट इज अ ट्रिग्नोमेट्री. सो ट्रिग्नोमेट्री मॅथमॅटिक्समध्ये नाही तर फिजिक्समध्ये सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. त्यानंतर मॅथमॅटिक्स 2मध्ये जे 12वीला आपण बघणार आहे, तर मॅथमॅटिक्स 2ला जनरली म्हणतात बघा कॅल्क्युलस. 12वीमध्ये डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, ओके, त्यांचे ॲप्लिकेशन एक्सेट्रा, याला कॅल्क्युलस म्हणतात. सो कॅल्क्युलसमध्ये सुद्धा मॅक्सिमम यूज होतो बघा ट्रिग्नोमेट्रीचा. सो खूप इम्पॉर्टंट आहे. विदाऊट ट्रिग्नोमेट्री तुम्ही मॅथ्स इमॅजिन नाही करू शकत. ओके, सो ट्रिग्नोमेट्री 1मध्ये बेसिक्स आहे खूप, आणि ट्रिग्नोमेट्री 2मध्ये आपल्याला काही फॉर्म्युले बघायचे आहेत. ओके, सो हे 2 चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित जर केले, जर ट्रिग्नोमेट्री जर आपल्याला झालं, तर ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले जर आपल्याला पाठ झाले, ओके, लर्न केले आपण ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले, तर यूज कसे करायचे हे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लक्षात येणारच आहेत. सो आपल्याला हा जे 2 लेसन आहेत आपले आता, जे आपण कंटिन्युअसमध्ये घेणार आहे, ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री 2, हे खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. सो जोपर्यंत म्हणजे आपलं हे लेसन संपत नाही बघा. आता पार्ट 1मध्ये खूप सिम्पल आहे. सो तुम्हाला असं वाटेल की ट्रिग्नोमेट्री खूप इझी आहे. ओके, इझी आहेच आहे, फक्त तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस लागेल. सो संपेपर्यंत तुम्हाला ट्रिग्नोमेट्री रोज जे काही एक्झाम्पल होत आहेत, ठीक आहे, तेवढे पुन्हा रिवाईज करायचे आहेत. आणि वीकमधून एकदा रिवाईज, वीकमधून म्हणजे वीकमध्ये आपले जेवढे काही सेशन झालेत, सो सगळा सिलेबस तुम्हाला एकदा रिवाईज करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हे तुमचं लक्षात राहील. फॉर्म्युले रोजच्या रोज तुम्हाला रिवाईज करावं लागतील. एकदा तुमचे फॉर्म्युले लर्न झाले मग काय अडचण नाही आहे. ठीक आहे, कारण आपल्याला हे फक्त तुम्ही 12वीपर्यंतच नसतं बघा, इंजिनिअरिंगला सुद्धा ट्रिग्नोमेट्री खूप इम्पॉर्टंट आहे. जसं कॅल्क्युलस इम्पॉर्टंट असतं तसं ट्रिग्नोमेट्री खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ओके. सो आपण आज चालू करतोय ट्रिग्नोमेट्री 1. सो ट्रिग्नोमेट्री 1, ठीक आहे. सो आपण खूप बेसिकपासून याला स्टडी करणार आहे. एक मिनिट. ओके, सो ट्रिग्नोमेट्री 1. सो बेसिक जे तुम्ही 10वीला स्टडी केलं त्याच्यापासून आपण स्टार्ट करतोय. सो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुम्हाला माहिती आहे बघा, 6 असतात. ट्रिग्नोमेट्री आपण यूज करतो राईट अँगल ट्रायंगलसाठी. सपोज आपण आता स्टार्ट करूया बेसिक्स. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. सपोज आपल्याकडे एक ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. समजायला मी नाव देतो ABC, आणि याच्यामधला हा अँगल आहे थिटा. याच्या अलॉंग मला सगळे ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, अँगल आहे थिटा आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा बघा, ज्यावेळेस तुम्हाला कॅपिटल लेटर्स दाखवतात ना रे, ठीक आहे, इथं मी लिहितो वाटलं सर, जे कॅपिटल लेटर्स आहे आपले, म्हणजे कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C, ओके, हे वर्टायसेस रिप्रेझेंट करतात बघा ह्या ट्रायंगलचे, ॲज वेल ॲज इट रिप्रेझेंट्स द अँगल्स. ते काय रिप्रेझेंट करतात? अँगल्स पण रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, ओके, रे लक्षामध्ये ते अँगल सुद्धा रिप्रेझेंट करतात. आता यांच्या अँगलच्या अपोजिट जी साईड असेल बघा, इथं A अँगल आहे सपोज, हा याच्या अपोजिट जी साईड आहे त्याला डिनोट करायचं स्मॉल a ने. बीच्या अपोजिट जी साईड आहे त्याला डिनोट करायचं स्मॉल b ने, आणि सीच्या अपोजिट जी साईड आहे त्याला डिनोट करायचं स्मॉल c ने. सो जे स्मॉल लेटर आहे ABC, हे काय रिप्रेझेंट करतात? त्या ट्रायंगलच्या साईड्स. हे आपण ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये पण डिस्कस करणार आहे पुन्हा. सो लक्षात ठेवा, कॅपिटल लेटर्स आले तर ऑलवेज लक्षात ठेवा की ते अँगल्स आहेत, आणि स्मॉल लेटर जर असेल तर ते काय असतात बघा, साईड असतात. ठीक आहे, ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, हे मी रब करतो इथं, हे आपण पुन्हा बघणारच आहे.
ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये. हे फक्त एक जनरल मी तुम्हाला सांगितलं. ओके. आता हा जो अँगल घेतलाय बघा आपण, ह्या अँगलची जी ॲडजसंट साईड बघा, अगोदर इथं मी याला परपेंडिक्युलर मार्क करतो बघा, इथं परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर जिथं असतो त्याच्या अपोजिट जी साईड असते बघा, तिला आपण काय म्हणतो, हायपोटेनस. बरोबर आहे, इट्स अ हायपोटेनस. त्यानंतर जो अँगलच्या रिलेटेड आपल्याला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करायचे, त्या अँगलची जी ॲडजसंट साईड आहे, ओके, दिस इज कॉल्ड ॲज अ ॲडजसंट साईड, ही ए बी. अँड दिस बी सी, बी सी इज कॉल्ड ॲज ती अँगलच्या समोर आहे. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज अ अपोजिट साईड. सो एकदम बेसिक आपण बघतोय सध्या. सो काय फॉर्म्युला तयार होतील बघा आपले 6 ट्रिग्नोमेट्रीचे. सो पहिला फॉर्म्युला आहे, सो फर्स्ट फॉर्म्युला आहे साइन थिटा. काय फॉर्म्युला आहे साइन थिटाचा? मग अपोजिट साइड अपॉन ऑपोजिट साइड अपॉन, बरोबर ना, हायपोटेनस. हा झाला त्याचा फॉर्म्युला. ओके, अपोजिट साइड काय मग याच्यामध्ये समजा मला इथं नोटेशन मध्ये लिहायचं असेल तर अपोजिट साइड आहे, थिटाची अपोजिट साइड आहे बीसी आणि हायपोटेनस आहे एसी. सो बीसी अपॉन एसी हा झाला फॉर्म्युला कोणत्या ट्रायंगलसाठी. ओके, सेकंड आहे बघा आता कॉस थिटा. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो? ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ठीक आहे, सो आय एम रायटिंग हिअर ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. हा फॉर्म्युला आहे आपला कॉस थिटाचा. ॲडजसंट साइडचं नाव काय इथं नोटेशन मध्ये ए बी आणि हायपोटेनस काय आहे बी सी. ओके, तिसरी ट्रिग्नोमेट्री असते आपली टॅन थिटा. सो टॅन थिटा इज इक्वल टू काय? टॅन थिटा आहे बघा अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड असतो तो. ओके, सो टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. ठीक आहे, मग अपोजिट साइड काय त्याची? थिटाची अपोजिट साइड आहे बीसी, ॲडजसंट आहे ए बी. सो हे झालं बीसी अपॉन ए बी. ओके, आता पुढचे जे 3 आहेत, आता हे बघा सिक्वेन्सली लक्षात ठेवा याला. पहिले 3 काय लिहिले मी? साइन, कॉस, टॅन. पुढचे ते 3 आहेत बघा, आणखीन 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्याच्यातला चौथा म्हणजे येतो तो कोसेक थिटा सिक्वेन्समध्ये. कोसेक थिटा हा साइनचा रेसिप्रोकल असतो. कोणाचा रेसिप्रोकल असतो? साइनचा. रेसिप्रोकल म्हणजे डायरेक्ट तुम्हाला हा फॉर्म्युलाच रेसिप्रोकल करायचा आहे. सो साइनचा फॉर्म्युला काय होता? अपोजिट अपॉन हायपोटेनस. बरोबर आहे, मग कोसेकचा फॉर्म्युला काय तयार होईल? हायपोटेनस अपॉन ऑपोजिट साइड. बरोबर, हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. मग हे झालं एसी अपॉन बीसी. करेक्ट. नेक्स्ट, सो कोसेक थिटा हा साइनचा रेसिप्रोकल आहे. नंबर 5 ला येतो सेक थिटा. सेक थिटा हा कोणाचा रेसिप्रोकल आहे? तर कॉस थिटाचा रेसिप्रोकल आहे. सो फॉर्म्युला त्याचा काय होईल? रेसिप्रोकल होईल. सो सेक थिटा इज इक्वल टू काय होईल फॉर्म्युला? कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. सो सेक थिटाचा फॉर्म्युला होईल हायपोटेनस अपॉन ॲडजसंट साइड. ओके, सो काय झाला फॉर्म्युला मग तयार? हा बीसी अपॉन ए बी. बरोबर ना, मी साइनचा उलटा दिला का? काय केलं मी? थांबा 1 मिनिट. ओके, कॉस थिटाचा फॉर्म्युला होता ए बी अपॉन ए सी. हा, इथं बी सी झालं माझ्याकडून. जस्ट वेट, नोटेशन लिहितानी. हा ए बी अपॉन ए सी ना, ॲडजसंट साइड ए बी आहे, हायपोटेनस ए सी आहे. ओके, म्हणजे याचा काय होईल इथं? ए सी अपॉन ए बी. नोटेशन तुम्हाला मिनिंग तर समजलंय बघा. नोटेशनमध्ये आपण रॉंग केलं होतं. ए सी अपॉन ए बी. आणि नंबर 6 आहे कॉट थिटा. सो कॉट थिटा इज इक्वल टू, कॉट थिटा कोणाचा रेसिप्रोकल असतो? कॉट थिटा इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन थिटा. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. बरोबर. सो हा कॉट थिटा टॅन थिटाचा रेसिप्रोकल आहे. सो याचा फॉर्म्युला तयार होईल ॲडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. ठीक आहे, हे बघा इथं ॲडजसंट अपोजिट अपॉन ॲडजसंट टॅन होता, हा त्याचा अपोजिट झाला. सो काय होईल त्याचा फॉर्म्युला तयार? मग ए बी अपॉन बी सी. ठीक आहे, हे बेसिक तुम्हाला 10वीला होता.
बरोबर. हे 6 फॉर्म्युले याच सिक्वेन्समध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिले 3 आहे साइन कॉस टॅन आणि पुढचे 3 आहेत कोसेक सेक कॉट. कोसेक हा साइनचा रिसिप्रोकल आहे, सेक हा कॉसचा रिसिप्रोकल आहे आणि कॉट हा टॅनचा रिसिप्रोकल आहे. ओके. सो इथून आपल्याला मग काही बेसिक फॉर्म्युले काय भेटतात. ओके. सो मी ते बेसिक फॉर्म्युले आता इथं मार्क करतो. कोणकोणते फॉर्म्युले भेटले. सो सगळ्यात पहिला फॉर्म्युला आपल्याला भेटला की साइन थिटा जो आहे तो कोसेक थिटाचा रिसिप्रोकल आहे, किंवा हाच फॉर्म्युला तुम्ही कसा लिहू शकता. कोसेक थिटा जो आहे तो कोणाचा रिसिप्रोकल आहे, साइन थिटाचा रिसिप्रोकल आहे. बरोबर. साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा किंवा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. सेकंड, कॉस थिटा जो है तो कोणाचा रिसिप्रोकल है. कॉस थिटा इज द रिसिप्रोकल ऑफ सेक थिटा, और वी कैन राइट एज सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. करेक्ट. नंबर 3, तिसरा फॉर्म्युला काय याच्यामध्ये आपला की टॅन थिटा. टॅन थिटा हा कोणाचा रिसिप्रोकल आहे. टॅन थिटा इज द रिसिप्रोकल ऑफ कॉट थिटा, और वी कैन राइट कॉट थिटा इज द रिसिप्रोकल ऑफ 1 अपॉन टॅन थिटा. बरोबर. कॉट थिटा हा टॅन थिटाचा रिसिप्रोकल आहे. सो आणखीन 2 फॉर्म्युले कोणते बघा. टॅन थिटा जो आपल्याला भेटतोय, ओके, टॅन थिटा इज द ॲक्च्युअली रेशो ऑफ, हा कोणाचा रेशो असतो दोघांचा, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. ओके. जर टॅन थिटाचा फॉर्म्युला जर साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे, तर मला सांगा कॉट थिटाचा फॉर्म्युला काय येईल रे. जर टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे, तर कॉट थिटाचा फॉर्म्युला काय होईल. कॉट थिटा हा टॅनचा रिसिप्रोकल आहे. बोला एनीवन. कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ओके. हा फॉर्म्युला डायरेक्टली काय झाला आपला, रिसिप्रोकल झाला. ठीक आहे. हे खूपच बेसिक फॉर्म्युला आपल्याला इथं भेटले. ठीक आहे ना. ओके. समजलं. हे जास्त डिफिकल्ट नाही आहे. आता नेक्स्ट आपल्याला क्वाड्रंट सिस्टीम स्टडी करायची आहे. बघा परत आपण क्वाड्रंट सिस्टीम कुठं बघितली होती, अँगल अँड इट्स मेजरमेंट ह्या चॅप्टरमध्ये. सो पुन्हा आपल्याला इथं पण क्वाड्रंट सिस्टीम स्टडी करायची आहे आणि त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय असतात ते आपल्याला बघायचे आहेत. ओके. सो आपला नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये क्वाड्रंट सिस्टीम. 10वीला तुम्ही जे काही ट्रिग्नोमेट्री स्टडी केली ना, ती फक्त पहिल्या क्वाड्रंटमध्ये स्टडी केली. ओके. तुम्ही आता आपल्याला 11वी आणि 12वी मध्ये जी ट्रिग्नोमेट्री किंवा इथून पुढे जी काही ट्रिग्नोमेट्री आपण स्टडी करणार आहे ती 4ही क्वाड्रंटमध्ये असणार आहे. सो कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे, हे आपल्याला काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. सो सगळ्यात अगोदर मला याच्यामध्ये लागतंय बघा की जे अँगल आहेत आपले, ओके, ते अँगल डिग्री आणि रॅडियनमध्ये. हे तुमचे पाठ झालेले होते, मी फक्त एकदा रिवाइज करतो. जर तुमचा अँगल डिग्रीमध्ये जर 0 असेल तर रॅडियनमध्ये पण किती असतो, तो 0 असतो. बरोबर. जर तुमचा एखादा अँगल डिग्रीमध्ये 30 डिग्री आहे, तर रॅडियनमध्ये किती होतो तो π/6. हे पाठ पाहिजे बरं का रे, मॅक्सिमम यूज होतं बघा हे. ओके. डिग्रीमध्ये समजा तुमचा अँगल 45 डिग्री आहे, तर रॅडियनमध्ये किती असतो तो अँगल π/4. डिग्रीमध्ये 60 आहे, तर रॅडियनमध्ये किती येतो तो π/3. डिग्रीमध्ये 90 आहे, रॅडियनमध्ये किती येतो तो π/2. ओके. डिग्रीमध्ये समजा 180 आहे, तर रॅडियनमध्ये तो अँगल किती असतो पाय. डिग्रीमध्ये एखादा अँगल तुमचा 270 डिग्री आहे, ओके, रॅडियनमध्ये तो असतो 3π/2 रॅडियन. आणि डिग्रीमध्ये तुमचा एक अँगल 360 आहे, तर तो रॅडियनमध्ये किती असतो 2π. एवढे जे मी अँगल लिहिले बघा इथं 0, 30, 45, 60, 90, 180, 270, 360 हे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. ओके. आणि ह्या व्हॅल्यूजला आपल्याला ट्रिग्नोमेट्रीची व्हॅल्यूज माहित पाहिजे सगळ्या. येतं लक्षामध्ये. हे आपले काय असणार आहेत, स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. आता हे बघा आपल्याकडे 2 ॲक्सिस आहेत. आपल्याला क्वाड्रंट सिस्टीम बघायची ना. हे समजलं ना, हे आपण अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये घेतलेलं आहे बघा. जे नव्हते त्यावेळेस त्यांनी काय करा, ह्या नोट्स तुम्हाला भेटल्यावरती हा टेबल पाठ करून टाकायचा आहे. ओके. डिग्री आणि रॅडियन हे तुम्हाला कन्वर्जन लगेच समजलं पाहिजे की समजा तुम्हाला π/4 दिला म्हणजे तो अँगल डिग्रीमध्ये किती 45 डिग्री आहे. ओके. π/2 दिला म्हणजे तो 90 डिग्री आहे. किंवा 180चं तुम्हाला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं तर तो पाय असतो. सो इन दिस वे. ठीक आहे. ओके. सो इथं आता मी काही इम्पॉर्टंट हे करतो बघा.
आता कन्सिडर करा की आपली ही क्वाड्रंट सिस्टीम आहे. तुम्हाला क्वाड्रंटचे नंबर्स वगैरे माहिती असतात. क्वाड्रंट नंबर कधीही चेंज होत नाही. तुम्ही क्लॉकवाईज मेजरमेंट घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज मेजरमेंट घ्या. ओके. सो मला सांगा रे, माझ्याकडं समजा दिलेला अँगल जर पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह अँगल पॉझिटिव्ह आहे, तर मी रोटेशन क्लॉकवाईज घ्यायचं असतं का अँटी क्लॉकवाईज? अँगल अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि समजा अँगल जर निगेटिव्ह असेल तर आपण क्लॉकवाईज मेजरमेंट घेत होतो. ओके. तीच मेथड आहे आपल्याला इथं. आता मी इथं अँगल लिहितो बघा. इथं आपला अँगल किती आहे? 0 आहे. बरोबर. मी दुसरा पेन वापरतो अँगल लिहिण्यासाठी, कलर. इथलचा अँगल आहे बघा 0. त्यानंतर इथलचा अँगल आहे आपला 90 डिग्री. इथलचा अँगल आहे आपला 180 डिग्री. बरोबर. इथलचा अँगल किती येतो डिग्रीमध्ये? 270. 90 प्लस करत जायचे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि इथलचा अँगल किती येतो परत आपला? 360 डिग्री. म्हणजे इथं एक सायकल कंप्लीट झाली. 2 सायकल कंप्लीट झाले तर 720 होतो. 3 सायकल कंप्लीट झालं तर 1080 येतो, हे तुम्हाला माहिती आहे. करेक्ट. आता मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट सांगतो बघा. आता कॉस आणि साइन. सो लक्षात ठेवा बघा. सपोज आपण काय केलं, इथून एक सर्कल जर ड्रॉ केला, ठीक आहे. इथून मी काय करतो, एक सर्कल ड्रॉ करतो आणि त्या सर्कलची रेडियस आहे 1 युनिट. सर्कलची रेडियस किती आहे आपली? 1 युनिट आहे. इथं एक मी सर्कल ड्रॉ केला. ओके. या सर्कलची रेडियस 1 युनिट आहे. आता इथं तुम्हाला ही जो सर्कल आहे हा ह्या ॲक्सिसला 4 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो. दिसतोय ना तुम्हाला? ते पॉईंट्स पण मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. एकच मिनटं. हा बा, इथं एक पॉईंट आहे, इथं तो इंटरसेक्ट करतोय. इथं एक पॉईंट आहे सेकंड, इथं एक पॉईंट आहे थर्ड, इथं एक पॉईंट आहे 4. बरोबर. आपण याची रेडियस किती घेतलेली आहे? आरची व्हॅल्यू 1 युनिट आहे. तर मला सांगा याचे कॉर्डिनेट्स काय येतील? ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स, इथं जो पॉईंट आला ना, याचे कॉर्डिनेट्स काय येतील? एक्स ॲक्सिसवरती पॉईंट आहे पॉझिटिव्ह साईडला. बरोबर ना. रेडियस 1 आहे. हे बघा, हे डिस्टन्स 1 आहे, हे व्हर्टिकल डिस्टन्स 1 आहे, त्यानंतर इकडचं डिस्टन्स 1 आहे आणि हे सुद्धा डिस्टन्स किती आहे? 1 आहे. सगळं डिस्टन्स तुमचं सेंटरपासून 1 आहे. सो याचे कॉर्डिनेट्स तुमचे झाले 1,0. बरोबर. पॉझिटिव्ह साईडला आहे म्हणून 1 तुमचा पॉझिटिव्ह आला. पहिला कॉर्डिनेट आपण ऑलवेज एक्सचा लिहितो आणि तो पॉईंट एक्स ॲक्सिसवरती म्हणून त्याचा वाय कॉर्डिनेट किती झाला? 0. आता इथं, आता हा पॉईंट आपला वाय ॲक्सिसवरती बट पॉझिटिव्ह साईडला आहे. वाय ॲक्सिसवरती म्हणल्यावरती त्याचा एक्स कॉर्डिनेट झाला 0 आणि वाय कॉर्डिनेट किती झाला? 1. बरोबर आहे. ओके. आता हा पॉईंट हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती आहे. निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती म्हणजे इथं त्याचा एक्स कॉर्डिनेट किती होईल? -1. ओके. आणि वाय कॉर्डिनेट किती त्याचा? 0. आता इथं हा निगेटिव्ह वाय ॲक्सिसवरती आहे. सो त्याचा एक्स कॉर्डिनेट झाला 0 आणि वाय कॉर्डिनेट किती होईल? -1 होईल. ओके. हे का करतोय बघा. इथं मला तुम्हाला एक पॉईंट सांगायचा आहे. सो जो काय एक्स ॲक्सिस येणार आहे, एक्स ॲक्सिस काय करतो? कॉस ट्रिग्नोमेट्रीला रिप्रेझेंट करतो. कोणाला रिप्रेझेंट करतो? कॉसला. एक्स ॲक्सिस हा कॉसला रिप्रेझेंट करतो आणि जो वाय ॲक्सिस आहे ना, हा वाय ॲक्सिस तो तुमच्या साइन ट्रिग्नोमेट्रीला रिप्रेझेंट करतोय. साइन. आणि तुम्हाला मी जो आता टेबल तयार करून देणार आहे बघा व्हॅल्यूचा, यामध्ये आपल्याला फक्त साइन आणि कॉस या दोघांच्याच व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. बाकीच्या व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. त्यासाठी आपण वरती फॉर्म्युले लिहिलेत बघा. साइन आणि कॉसची जर तुम्हाला व्हॅल्यू, ह्या दोघांची जर व्हॅल्यू माहीत असेल तर साइनचा रिसिप्रोकल कोसेकची व्हॅल्यू भेटेल, कॉसचा रिसिप्रोकल सेकची व्हॅल्यू भेटेल, टॅनची व्हॅल्यू कशी भेटेल तुम्हाला? साइन आणि कॉस या दोघांचा रेशो घेऊन. बरोबर. आणि कॉट काय करायचा? फक्त टॅनचा रिसिप्रोकल. सो इम्पॉर्टंट आहे आपल्याला की हे फक्त ह्या दोघांच्या व्हॅल्यूज मला माहीत पाहिजेत. त्यापैकी तुम्ही पहिल्या क्वाड्रंटमध्ये व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत 10वी पर्यंत. बरोबर. त्यासाठी तुम्हाला 2 हे होते बघा, थेरम होते. एक होता 30-60-90चा एक थेरम होता आणि दुसरा होता 45-45-90चा थेरम. बरोबर. यामध्ये तुम्ही मग साइन 30, साइन 60, साइन 45, सिमिलरली कॉस 30, कॉस 60 आणि कॉस 45 यांच्या व्हॅल्यूज त्यावेळेस तुम्ही फाइंड आउट केलेल्या होत्या. बरोबर. त्यानंतर तुम्ही 0 आणि 90च्या पण व्हॅल्यू फाइंड आउट केल्या होत्या. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे? कम्प्लीट सायकलसाठी जायचं आहे. म्हणजे माझ्याकडे अँगल कोणकोणते आहेत, इथं जेवढे मी अँगल लिहून दिले ना, ह्या प्रत्येक अँगलला मला फाइंड आउट करायचं आहे. आणि हा सर्कल ड्रॉ करून आपण काय केलं हे मी तुम्हाला आता ते व्हॅल्यूज लिहिताना सांगणारच आहे. ओके. सो मी आता खाली लिहितो स्टँडर्ड व्हॅल्यूज. आपल्याला एक टेबल तयार करायचं आहे, त्याचं नाव आहे स्टँडर्ड व्हॅल्यूज. स्टँडर्ड व्हॅल्यूज.
ठीक आहे. सो बघा मी पेनाची थिकनेस थोडी कमी करतो आता. सो इथे येईल बघा टी एफ म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि ह्या बाजूला मला यायचं आहे थिटा. ओके. अँगल कोणकोणते आहेत? पहिला अँगल आहे 0 डिग्रीमध्ये लिहितो मी सगळे अँगल आधी. दुसरा अँगल आहे 30 डिग्री. ठीक आहे. तिसरा अँगल आहे 45 डिग्री. नेक्स्ट अँगल आहे 60 डिग्री. नेक्स्ट अँगल आहे 90. नेक्स्ट अँगल आहे 180. नेक्स्ट अँगल आहे 270 आणि शेवटचा अँगल आहे 360. ओके. ह्या डिग्रीमध्ये मी व्हॅल्यूज लिहिल्या. आता याच्या वरतीच मी व्हॅल्यू कशामध्ये लिहितो? रॅडियनमध्ये. ओके. 0 डिग्री म्हणजे 0. 30 डिग्री म्हणजे किती असतं रॅडियन? π/6. 45 किती असतो? π/4. 60 किती असतो? π/3. 90 π/2. 180 पाय. 273 π/2 आणि 360 2π. जर तुम्ही ही डायग्राम जर व्यवस्थित बघितली बघा वरची, तुम्हाला दिसेल 0 आणि 360 एकाच पॉईंटला येतात. म्हणजे कुठे येतात ते? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला येतात. सो 0च्या व्हॅल्यू आणि 360 डिग्रीच्या व्हॅल्यू कशा असणार आहेत? सेम असणार आहेत. ठीक आहे. ओके. आपल्याला ज्या व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या त्या व्हॅल्यूज कोणत्या आहेत? साइन थिटा आणि कॉस थिटा. ह्या दोनच व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. एक मिनिट तिरकवतोय ते. आपल्याला लक्षात ठेवायचे साइन थिटा आणि त्यानंतर कॉस थिटा. आता हे बघा मी तुम्हाला इथं काय लिहून दिलं? एक्स ॲक्सिस कोणाला रिप्रेझेंट करतोय? कॉसला. आणि वाय ॲक्सिस कोणाला रिप्रेझेंट करतोय? साइनला. ठीक आहे. आणि हे जे ॲक्सिस दिसतात तुम्हाला इथं ॲक्सिसवर तुम्हाला 4 अँगल दिसतात. 0, 90, 180, 270 परत 360. 360 आणि 0 सेम. म्हणजे या टेबलमध्ये 0चा कॉलम आणि 360चा कॉलम आपला सेम येणार आहे. ओके ना. आता हे बघा एक्स ॲक्सिस कोणाला रिप्रेझेंट करतो? एक्स ॲक्सिस रिप्रेझेंट करतो कॉसला. आता हे जे कोऑर्डिनेट्स मी लिहिलेत ना, ह्या कोऑर्डिनेट्समध्ये तुम्हाला माहिती आहे की पहिला कोऑर्डिनेट ऑलवेज कोणाचा असतो? पहिला कोऑर्डिनेट जो दिसतोय तुम्हाला हा एक्सचा असतो आणि जो दुसरा कोऑर्डिनेट आहे तो कोणाचा असतो? वायचा असतो. बरोबर. आणि हा एक्स कोऑर्डिनेट कोणाला रिप्रेझेंट करणार आहे? कॉसला. आणि हा वाय कोऑर्डिनेट कोणाला रिप्रेझेंट करणार आहे? साइनला. ठीक आहे. याच्यावर मला आता व्हॅल्यू समजतील बघा. मी जर तुम्हाला विचारलं मला सांगा कॉस 0 ची व्हॅल्यू आणि साइन 0 ची व्हॅल्यू काय असेल? कॉस 0 ची व्हॅल्यू आणि साइन 0 ची व्हॅल्यू काय असेल? 0 दिसतोय तुम्हाला? हा 0 म्हणजे cos 0 ची 1 आणि बरोबर. कॉस 0 ची व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस कॉस ची व्हॅल्यू लिहायची ना त्यावेळेस तुम्हाला कोणता कोऑर्डिनेट बघायचा आहे? एक्स कोऑर्डिनेट बघायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला साइन ची व्हॅल्यू लिहायची ना त्यावेळेस तुम्हाला कोणता कोऑर्डिनेट बघायचा आहे? वाय. एक्स ॲक्सिसला कॉस रिप्रेझेंट करतोय, वाय ॲक्सिसला साइन रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे ना. म्हणून मी तुम्हाला विचारलं कॉस 0. कॉस 0 काय आहे बघा? कॉसची व्हॅल्यू लिहिताना मी एक्स कोऑर्डिनेट बघणार आहे, तो 1 आहे आणि त्याच याला साइन काय आहे? 0 आहे. ओके. सो साइन 0 0 असतो. लिहू का व्हॅल्यूज मी तर आता? आणि कॉस 0 किती असतो? 1. आता या पुढच्या ॲक्सिसला या 90 डिग्रीला. आता 90 डिग्रीला काय होतंय बघा? 90 डिग्री बरोबर ना. 90 डिग्री म्हणजे आपण वाय ॲक्सिसला आलोय. त्याचे कोऑर्डिनेट्स बघा इथं 0,1. कोऑर्डिनेट्सवरून लक्षात ठेवलं तरी चालेल. सांगा आता इथं मला याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, वाय कोऑर्डिनेट 1 आहे. एक्स ॲक्सिसला रिप्रेझेंट करतोय कॉस, वायला रिप्रेझेंट करतोय साइन. मग माझा क्वेश्चन असा आहे की कॉस 90 आणि साइन 90 यांच्या व्हॅल्यू काय असतील? cos 90 0, sin 91 1. ओके बरोबर. कॉस 90 किती आहे? इथे 90 वर करा. कॉस 90 0, साइन 90 1. बरोबर. आता आलो आपण 180 ला. 180 ला एक्झॅक्ट काय होत असतं? इकडे जे पॉझिटिव्ह व्हॅल्यू होते त्या फक्त या बाजूला निगेटिव्ह झालं. बरोबर. म्हणजेच जो +1 होता तो -1 झाला आणि 0 तुम्हाला माहिती आहे इट्स अ नायदर निगेटिव्ह नायदर पॉझिटिव्ह. बरोबर. तो काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतो. मग आता मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला मला सांगा साइन 180 आणि कॉस 180 चे व्हॅल्यू काय येतील? आपण आता एक्स ॲक्सिस वरती आहे. एक्स ॲक्सिस हा कॉसला रिप्रेझेंट करतोय. आपण 180 डिग्रीला cos -1 करेक्ट. कॉस 180 किती झाला?
-1 आणि साइन 180 किती झाला 0. ओके. आता आपण आलो 270 ला. 270 म्हणजे निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिसला कोण रिप्रेझेंट करतं साइन. इथं प्लस होता 1 इकडे मायनस झाला. मग सांगा मला साइन 270 किती -1 बरोबर आणि कॉस 270 किती 0 दिसतंय ना तुम्हाला. याचा एक्स कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे कॉस 0 झाला आणि वाय कॉर्डिनेट -1 आहे म्हणजे साइनची व्हॅल्यू काय झाली 270 ला -1. आता आपण आलो परत 360 ला. 360चा काय करायचं तुम्हाला माहिती आहे. जे 0चा कॉलम लिहिला तोच इथं लिहून टाकायचा आहे. 0चा कॉलम साइन 360 0 कॉस 360 1. ओके. ह्या झाल्या बघा. पुढच्या क्वाड्रंट मधल्या व्हॅल्यूज तुम्ही फक्त 90 पर्यंत टेबल बघितला होता. पुढच्या व्हॅल्यू कशा येतात समजलंय. यांच्या फक्त ते लक्षात ठेवावं लागेल. पाठ करायचं आपल्याला साइन आणि कॉस फक्त. त्यासाठी मी तुम्हाला हे क्वाड्रंट सांगितले अगोदर. आता बाकी 30 45 60 याच्यासाठी तुम्ही थेरम बघितले होते बघा 10वी ला असताना. कोणाचं आहे का लक्षात सांगा रे मला. साइन 30 ची व्हॅल्यू किती असते. आता हे मी काही तर ट्रायंगल वगैरे ड्रॉ करून तुम्हाला काय प्रूव्ह करून देत नाही हे, कारण ह्या बाकीच्या व्हॅल्यूज ह्या 3 व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत. सांगा साइन 30 किती. येस एनीवन. साइन 30 ची व्हॅल्यू माहित नाही का. साइन 30 असतो 1/2. साइन 45 असतो 1/√2 आणि साइन 60 असतो √3/2. ठीक आहे. आता कॉस साठी व्हॅल्यू एक्झॅक्ट याच्या रिव्हर्स करायच्या. 60 पासून इथं रिव्हर्स करायच्या म्हणजे कॉस 30 किती झाला. कॉस 30 झाला √3/2. कॉस 45 1/√2 आणि कॉस 60 किती झाला 1/2. ठीक आहे. ह्या झाल्या माझ्या साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज. साइन आणि कॉस यांच्या व्हॅल्यू झाल्या. आता मला लिहायच्यात व्हॅल्यू टॅन, त्यानंतर कोसेक, त्यानंतर सेक, त्यानंतर कॉट. आता ह्या 2 रोज तुमचे पार्ट पाहिजेत. ओके. बाकी आपण फक्त कॅल्क्युलेशन करू शकतो. काही सेकंदात तुम्हाला त्याचे आन्सर भेटतात. तुम्हाला त्याचे बेसिक फॉर्म्युले माहिती आहेत कसं आपण त्याला फाइंड आउट करणार आहे. आता पुढचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आपला टॅन थिटा. मला टॅन फाइंड आउट करायचा आहे. टॅन थिटा. सांगा टॅनचा बेसिक फॉर्म्युला काय असतो रे. इथलं तुम्ही साइन अपॉन कॉस. करेक्ट. साइन अपॉन कॉस. सो तुम्हाला काय करायचंय प्रत्येक व्हॅल्यूला साइन आणि कॉसचा रेशो घ्यायचा आहे. बरोबर. आता समजा मी इथं येतोय पहिल्या व्हॅल्यूला. पहिली म्हणजे 0 ला साइन 0 0 आहे कॉस 0 1 आहे. दिसत का तुम्हाला ह्या व्हॅल्यू. या दोघांचा रेशो म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये मी व्हॅल्यू पुट केली 0/1. 0 ला तुम्ही कोणत्याही नंबरने डिवाइड करा. आन्सर किती येतंय 0. सो टॅन 0 किती झाला. पहिली व्हॅल्यू आपली बोला. पहिली व्हॅल्यू झाली आपली 0. टॅन 0 0. ठीक आहे. टॅन 0 0. नेक्स्ट. आता मला टॅन 30 घ्यायचा आहे. सो 30चा रेशो काय होईल बघा. टॅन 30चा रेशो साइन 30 1/√3. 1/2 आणि √3/2. सो इथलचा 2 आणि इथलचा 2 काय झाला कॅन्सल. कोण राहिला 1/√3. व्हेरी गुड. 1/√3. सिमिलरली मला सांगा आता 45 ला काय होईल रे. 45 ला साइन 1/√2 कॉस 1/√1. दोघं कॅन्सल होतील. दोघं कॅन्सल झाल्यावरती 1. ओके. नेक्स्ट ला काय होईल बघा. याचा डिनोमिनेटर 2 आहे याचा डिनोमिनेटर 2 आहे. 2 2 √3 राहिला. पुढचं काय होईल बघा. पुढचं आहे साइन आहे 1 कॉस आहे 0. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही नंबरला ज्यावेळेस तुम्ही 0 ने डिवाइड करता ना त्यावेळेस ते काय असतं नॉट डिफाईन असतं. ओके. नॉट डिफाईनला तुम्ही शॉर्टकट मध्ये ND लिहू शकता. ज्यावेळेस तुम्ही 0 ने डिवाइड करताय कोणत्याही नंबरला त्यावेळेस ते काय असतं नॉट डिफाईन. नॉट डिफाईनला आपण ND ने डिवाइड करतो किंवा सिम्बॉलिकली तुम्हाला लिहायचं असेल तर ते सिम्बॉलिकली असं सिम्बॉल आहे इन्फिनिटी. त्यालाच इन्फिनिटी म्हणतात. ओके. सो 1/0 तुम्ही एकतर ND म्हणा नॉट डिफाईन किंवा यालाच सिम्बॉलिकली जर लिहायचं असेल तर कसं लिहू शकता इन्फिनिटी. बरोबर. हां. आता पुढं 0/-1 किती 0. परत इथं -1/0 नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी. बरोबर.
आणि 0/1 किती परत 0, किंवा 0चा कॉलम आणि 360चा कॉलम कसा येणार आहे सेम, हे तुम्हाला माहिती आहे. हा झाला माझा टॅन थिटा. ओके, आता पुढचे जे 3 येणार आहे आपले सिक्वेन्सने येणार आहे, पुढचे 3 फक्त तुम्हाला काय करायचे, पहिल्या तिघांचे रेसिप्रोकल घ्यायचे. खूप सिंपल आहे आता. ठीक आहे, आता पुढचा कोणता आहे आपला सिक्वेन्सला येणारा कोसेक थिटा आहे. मला फक्त प्रत्येकाचे काय घ्यायचे तिथं आता रेसिप्रोकल घ्यायचे. ठीक आहे ना. ओके, कोसेक कोणाचा रेसिप्रोकल आहे, साइनचा. सांगा 0चा रेसिप्रोकल काय होईल रे. 0चा रेसिप्रोकल म्हणजे तो 1/0 नॉट डिफाईन. करेक्ट. सांगा पुढचा 1/2 चा रेसिप्रोकल, नंबर उलटा करायचा आहे, किती 2. 1/√2 चा रेसिप्रोकल किती √2. √3/2 चा रेसिप्रोकल 2/√3. 2/√. यस, 1 चा रेसिप्रोकल 1, 0 चा रेसिप्रोकल नॉट डिफाईन, -1 चा रेसिप्रोकल -1, आणि 0 चा रेसिप्रोकल परत काय झालं इथं नॉट डिफाईन. हे झालं कोसेक. ओके, पुढचा कोण आहे आता, पुढचा आहे सेक थिटा. सेक थिटा. सेक कोणाचा रेसिप्रोकल आहे, सेक रेसिप्रोकल आहे कॉसचा. ठीक आहे, आता याच्या व्हॅल्यू रेसिप्रोकल करा. 1 चा रेसिप्रोकल 1. ठीक आहे, √3/2 चा रेसिप्रोकल 2/√3. 1/√2 चा रेसिप्रोकल √2. 1/2 चा रेसिप्रोकल 2. 0 चा रेसिप्रोकल नॉट डिफाईन. ठीक आहे, -1 चा रेसिप्रोकल -1. 0 चा रेसिप्रोकल नॉट डिफाईन, आणि 1 चा रेसिप्रोकल 1. हे झालं सेक थिटा. ओके, कोसेक सेक. आता लास्ट कोण राहिला आपला, लास्ट एक कॉट थिटा. लास्ट वन इज कॉट थिटा. हे मी रब करतो एवढं. ठीक आहे. सो कॉट थिटा हा कोणाचा रेसिप्रोकल आहे सांगा. टॅन थिटा. टॅन थिटाचा. करेक्ट. ओके, जर तुमच्याकडे आता नोटबुक वगैरे घेऊन बसलेले असतील तुम्ही तर आहे ना, काय करा, कॉट थिटाची व्हॅल्यू करा बरं तयार. तो टॅन थिटाचा नॉट डिफाईन. एक मिनिट, मी हे आखून घेतो आणि मग सांगा मला. हा, पहिली व्हॅल्यू किती, नॉट डिफाईन. नॉट डिफाईन. सेकंड √3. थर्ड 1. ओके, नेक्स्ट 1/√3. 1/√3. नेक्स्ट 0. करेक्ट. नॉट बघा, नॉट डिफाईन. 0 हा नॉट डिफाईनचा रेसिप्रोकल आहे. सो नॉट डिफाईनचा रेसिप्रोकल काय असतो 0. 0चा रेसिप्रोकल परत नॉट डिफाईन. नॉट डिफाईनचा नॉट डिफाईन 0 आणि नॉट नॉट डिफाईन. येस. सो हा झाला बघा आपला कम्प्लीट टेबल. ठीक आहे, सो तुम्हाला काय करायचं आहे आता, हा टेबल मध्ये तुम्हाला साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू तुम्ही पाठ करा. ठीक आहे, बाकीच्या तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत आहे. बाकीचं कॅल्क्युलेट करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, काही सेकंदात तुम्ही करू शकता. ठीक आहे, बाकीचा टेबल नाही झाला पाठ तरी चालेल, बट 2 व्हॅल्यूज तुम्हाला मस्ट हे. ठीक आहे, साइन आणि कॉस थिटा ह्या 2 तुम्हाला पाठच करावं लागतील. ओके, कारण उद्या आपण जे प्रॉब्लेम घेणार आहेत ते आपले फक्त पहिल्या क्वाड्रंट मध्ये नसणार आहेत. ठीक आहे ना, आपण सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, अँगल कोणत्या पण क्वाड्रंट मध्ये येऊ शकतो. सो आपल्याला सगळ्यांच्या व्हॅल्यूज त्या माहीत पाहिजे. ठीक आहे, ओके. सो हे झालं बघा स्टँडर्ड व्हॅल्यूज. आता जो पॉइंट आपला घ्यायचा आहे बघा इम्पॉर्टंट, तो कोणता आहे की मी तुम्हाला सांगितलं की जे आपलं 10वी पर्यंत होतं बघा, 10वी पर्यंत तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फक्त पहिल्याच क्वाड्रंट मध्ये स्टडी केलं होतं. सो पहिल्या क्वाड्रंट मध्ये स्टडी केल्यामुळे पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुमचे कसे होते, पॉझिटिव्ह होते.
बरोबर आहे. आता 4 क्वाड्रंटचा ज्यावेळेस तुम्ही विचार करताय, सो इथंच मला असं वाटतं मी जी वरची डायग्राम ड्रॉ केलेली ना त्याच डायग्राममध्ये मी आता इथं लिहितो की पहिल्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह, तिसऱ्यामध्ये कोण, चौथ्यामध्ये कोण. ठीक आहे. सो त्यासाठी मी हा कलरचा पेन वापरतो इथं आणि थोडासा डार्क वापरतो. आता हां बघा पहिल्या, हा बघा हा आपला पहिला क्वाड्रंट आहे म्हणजे 0 डिग्री टू 90 डिग्री. पहिल्या क्वाड्रंटमध्ये लक्षात ठेवा, इन द फर्स्ट क्वाड्रंट ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. ऑल फंक्शन्स म्हणजे साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट सगळे फंक्शन पहिल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतात. आता आलो आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन थिटा. ठीक आहे. आणि साइनचा रेसिप्रोकल कोण असतो रे? साइनचा रेसिप्रोकल कोसेक. कोसेक थिटा. करेक्ट. साइन थिटा आणि कोसेक थिटा फक्त एवढेच दोघं पॉझिटिव्ह आहेत. जे पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या नावं मी लिहून राहिलो. बाकी 4 कोण राहिलं मग? बाकी 4 मध्ये राहिलं कॉस, त्याचा रेसिप्रोकल सेक, टॅन, त्याचा रेसिप्रोकल कॉट. हे 4 व्हॅल्यूज इथं निगेटिव्ह येतात. ठीक आहे. हे का होतं हे पण मी तुमचं बेसिक्स तुम्हाला सांगणार आहे. बघा अगोदर मी इथं लिहून घेतो सगळे हे. त्यानंतर आपण आलो थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं? तर थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे टॅन थिटा आणि टॅन थिटाचा रेसिप्रोकल कोण असतो? कॉट थिटा. टॅन आणि कॉट हे दोघं थर्ड क्वाड्रंटमध्ये असतात पॉझिटिव्ह. ओके. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये लास्ट क्वाड्रंटमध्ये कॉस थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल कोण आहे? सेक थिटा. कॉस आणि सेक थिटा हे असतात पॉझिटिव्ह. ठीक आहे. चौथ्या क्वाड्रंटमध्ये. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे येत आहे कसं? ओके. आता मी तुम्हाला डिफाईन करतो ते कशामुळे येत आहे. सो पहिला क्वाड्रंट जो आहे ना, पहिल्या क्वाड्रंटमध्ये तुमचा एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट दोघं पण प्लस आहे. बरोबर ना? दोन्ही प्लस म्हणजे काय होत आहे? आपण इथं खाली लिहिलंय एक्स ॲक्सिसला कॉस रिप्रेझेंट करतोय, वाय ॲक्सिसला साइन रिप्रेझेंट करतोय. इथं माझ्या दोन्ही पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत. एक्सची पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह, वायची पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह. म्हणजे ट्रिग्नोमेट्रीमध्ये जर बोलायचं झालं तर माझा कॉस पॉझिटिव्ह, साइन पॉझिटिव्ह. बरोबर. आता काय होईल बघा, इथं मी बेसिक फॉर्म्युला इथं लिहिलेत. जर तुमचा कॉस आणि साइन हे दोघं जर पॉझिटिव्ह आहेत तर त्यांचे रेसिप्रोकल कोण आहेत? साइनचा कोसेक, कॉसचा सेक हे सुद्धा पॉझिटिव्ह झाले. ओके. साइन आणि कॉस जर पॉझिटिव्ह आहे तर ह्या दोघांच्या रेशोमुळे येणारा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणता आहे? टॅन. तो पण पॉझिटिव्ह झाला. बरोबर. आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट थिटा सुद्धा काय झाला? पॉझिटिव्ह. म्हणून पहिल्या क्वाड्रंटमध्ये आले सगळे पॉझिटिव्ह कारण हे प्लस प्लस असतं. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये काय असतं की एक्स ॲक्सिस तुमचा निगेटिव्ह झाला आणि वाय ॲक्सिस काय असतो? पॉझिटिव्ह. आता व्यवस्थित बघा, तुमचा कोणता ॲक्सिस निगेटिव्ह झाला आहे? एक्स ॲक्सिस निगेटिव्ह आहे आणि वाय काय आहे? पॉझिटिव्ह. वाय ॲक्सिसला कोण रिप्रेझेंट करतंय? वाय ॲक्सिसला रिप्रेझेंट करतोय साइन. म्हणजे तुमचा कॉस निगेटिव्ह आहे. एक्स ॲक्सिस निगेटिव्ह म्हणजे तुमचा कॉस निगेटिव्ह आहे बट साइन काय आहे? पॉझिटिव्ह आहे. बरोबर. मग आता साइन ज्यावेळेस तुमचा पॉझिटिव्ह असेल तर साइन जर पॉझिटिव्ह झाला तर साइनचा रेसिप्रोकल कोण आहे? कोसेक. कोसेक पॉझिटिव्ह होईल. म्हणून सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह झालं. ओके. बट कॉस निगेटिव्ह असल्यामुळे काय होतंय बघा आता, कारण इथं एक्स ॲक्सिस निगेटिव्ह म्हणजे कॉस निगेटिव्ह. कॉस जर निगेटिव्ह असेल तर कॉस निगेटिव्ह तर कॉसचा रेसिप्रोकल सेक सुद्धा निगेटिव्ह झाले. दोघं निगेटिव्ह. बरोबर. मग टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. तुम्हाला माहिती आहे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये 1 प्लस 1 मायनस जर असेल तर आपला आन्सर मायनस असतं. म्हणून टॅन थिटा मायनस झाला कारण कॉस मायनस आहे. आणि टॅन जर मायनस असेल त्याचा रेसिप्रोकल कॉट पण काय झाला? मायनस. बरोबर. सो त्यामुळं इथं साइन आणि कोसेक दोघं पॉझिटिव्ह, बाकी 4 जण निगेटिव्ह आहे. नेक्स्ट टॅन आणि कॉट थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंटचा दोन्ही कॉर्डिनेट्स काय असतात आपले थर्ड क्वाड्रंटमध्ये? दोन्ही कॉर्डिनेट असतात मायनस मायनस, एक्स मायनस वाय मायनस. म्हणजे त्याच्यामुळे काय होतंय बघा, तुमचा कॉस मायनस होईल, साइन मायनस होईल. बरोबर. कॉस मायनस झाल्यामुळं कॉसचा रेसिप्रोकल सेक सुद्धा मायनस, साइन मायनस झाल्यामुळं साइनचा रेसिप्रोकल कोसेक सुद्धा मायनस. दोघं मायनस झाले. ओके. म्हणजे तुमचे 4 जण इथं मायनस झाले. कॉस त्याचा रेसिप्रोकल सेक, साइन त्याचा रेसिप्रोकल कोण? कोसेक. मग आता टॅन आणि कॉटचं काय होईल? पुन्हा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा साइनचा रूल. बरोबर. हे बघा साइन निगेटिव्ह आहे, कॉस पण निगेटिव्ह आहे. टॅन हा दोघांचा रेशो आहे. बरोबर. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये काय होतं बघा,
दोघं जर निगेटिव्ह असतील बघा तर त्यांचा आन्सर काय येतं पॉझिटिव्ह. इथं साईन निगेटिव्ह कॉस निगेटिव्ह दोघं निगेटिव्ह झाले प्लस. सो त्यामुळे टॅन आपला प्लस झाला आणि जर टॅन प्लस असेल तर त्याचा रेसिप्रोकल कॉट सुद्धा काय होईल पॉझिटिव्ह. म्हणून थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. आता सेम लॉजिक तुम्ही लावू शकता चौथ्या क्वाड्रंटसाठी, कारण चौथ्या क्वाड्रंटचे आपले जे कॉर्डिनेट असतात बघा तिथं एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह असतो आणि वाय ॲक्सिस काय असतो निगेटिव्ह. एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह म्हणजे कोण पॉझिटिव्ह कॉस, बरोबर. सो कॉस पॉझिटिव्ह झालं तर कॉसचा रेसिप्रोकल सेक पॉझिटिव्ह होईल आणि साईन इथं निगेटिव्ह आहे, बरोबर. वाय ॲक्सिस काय रिप्रेझेंट करतो साईन. साईन जर निगेटिव्ह असेल तर साईनचा रेसिप्रोकल कोसेक निगेटिव्ह, त्यामुळे टॅन निगेटिव्ह, त्यामुळे कॉट निगेटिव्ह. ओके, हे इम्पॉर्टंट बेसिक आहे याच्यामागं. ओके, साईन कोण कुठं पॉझिटिव्ह कोण कुठं निगेटिव्ह आहे, ठीक आहे. सो ओके, सो सफिशियंट इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली बघा मी. आता फक्त याच्यामध्ये आणखीन 3 फॉर्म्युले मी ॲड करतो म्हणजे आपलं कम्प्लीट बेसिक होईल. उद्यापासून आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू शकतो. 3 कोणते फॉर्म्युले मला ॲड करायचे आता. अरे हे समजलं ना तुम्हाला क्वाड्रंट सिस्टीम. आता कोण कुठं पॉझिटिव्ह आहे लक्षात ठेवायचं बरं का तुम्हाला. पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. ओके, आता मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो बघा, लक्षात ठेवा. जर तुम्ही व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं ना आता हे चारही क्वाड्रंट, बरोबर, तर प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे 2 वेळेस पॉझिटिव्ह येतं 2 वेळेस निगेटिव्ह येतं एका सायकलमध्ये. एका सायकलमध्ये म्हणजे 0 पासून 360 पर्यंत. बघा कसं, समजा साईनचा विचार करा, साईन थिटा, बरोबर. पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह आहे. सो साईन थिटा हा पहिल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, आला दोनदा पॉझिटिव्ह. आणि 2 क्वाड्रंटमध्ये तो निगेटिव्ह आहे. कुठं निगेटिव्ह येतो थर्ड क्वाड्रंटमध्ये आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे. असं तुम्ही कोणती पण ट्रिग्नोमेट्री घ्या. सो तो 2 क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असणार आहे, 2 क्वाड्रंटमध्ये तो काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. ओके, आता मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारतो, मला क्विक सांगा, ठीक आहे ना. आता मी विचारतो तुम्हाला, पहिला क्वेश्चन माझा असा आहे, मला सांगा टॅन थिटा कोणत्या 2 क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. थर्ड and first. फर्स्ट आणि थर्ड. व्हेरी गुड. टॅन थिटा कोणत्या 2 क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, फर्स्ट आणि थर्ड. माझा पुढचा क्वेश्चन आहे, कॉस थिटा कोणत्या 2 क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह कॉस थिटा कोणत्या 2 क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे. सेकंड and third. सेकंड आणि थर्ड, बरोबर आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे माझा, कोसेक थिटा कोणत्या 2 क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे. कोसेक थिटा निगेटिव्ह कोणत्या 2 क्वाड्रंटमध्ये. थर्ड and fourth. कोसेक थिटा निगेटिव्ह आहे थर्ड आणि फोर्थ. समजलं मग तुम्हाला. आता हे प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एका सायकलमध्ये 2 वेळेस तो पॉझिटिव्ह असणार आहे 2 वेळेस निगेटिव्ह असणार आहे. हे एवढं इम्पॉर्टंट आहे बघा. आपल्याला 12वीला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नावाचं एक चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशन फाइंड आउट करतो. ओके, सो त्यावेळेस तुम्हाला एक क्विक समजलं पाहिजे, ठीक आहे. सो आणखीन 3 फॉर्म्युले मला ॲड करायचे होते. आयडेंटिटी फॉर्म्युले म्हणतात आपण त्याला, ते तुम्ही 10वीमध्ये बघितलेले आहेत. सो लास्ट आपल्या इथे येतील आता आयडेंटिटी फॉर्म्युले. आयडेंटिटी फॉर्म्युले. सो पहिला फॉर्म्युला काय आयडेंटिटी सांगा. साइन स्क्वेअर थिटा plus cos square theta is equal to 1. इज इक्वल टू 1. व्हेरी गुड. ओके, सेकंड फॉर्म्युला आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो हा सेक स्क्वेअर थिटा. आणि तिसरा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, हे झाले 3 आपले आयडेंटिटी फॉर्म्युले. याचाही आपण यूज करणार आहे बघा पुढं. सो आज जे काय आपण स्टडी केलंय बघा हे बेसिक आहे सगळं, ठीक आहे. बेसिकमध्ये आपण हे एक लक्षात ठेवा बरं का. बघा तुम्हाला काय काय आता हे पूर्ण इम्पॉर्टंट सगळे बेसिक फॉर्म्युले सहित तुम्हाला मी लिहून दिलंय. सगळ्यांचे बेसिक फॉर्म्युले काय आहेत, त्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे, ठीक आहे. त्यांच्यामध्ये रिलेशन काय हे पण तुम्हाला मी इथं लिहून दिलंय. त्यानंतर क्वाड्रंट सिस्टीममध्ये डिग्री आणि रॅडियनमध्ये कन्व्हर्जन. ओके, हे लक्षातच ठेवा रे, कारण आपण आता एवढे अँगल याच्यामध्ये यूज करणार इथून पुढं. हे स्टँडर्ड अँगल म्हणतो आपण यांना. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट होतं बघा ही डायग्राम, ठीक आहे. इथं मी एक सर्कल ड्रॉ केला होता ज्याची रेडियस 1 होती.
सो ह्याच्यावरून तुम्हाला मी काय सांगितलं की एक्स ॲक्सिसला कॉस रिप्रेझेंट करतो, वाय ॲक्सिसला साईन. सो तुम्हाला कॉस 90, कॉस 180, कॉस 270 किंवा साईन 0, साईन 90, साईन 180 यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला इथं लगेच समजतील. ओके, त्याचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह, ओके, हे याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट होता, ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर हा टेबल, याचा खूप जास्त यूज होणार आहे बघा उद्यापासूनच्या प्रॉब्लेममध्ये. सो तुम्हाला साईन आणि कॉसच्या व्हॅल्यू पार्ट करायच्या आहेत, बाकीच्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो कारण रिलेशन मला आपल्याला माहिती आहे. आणि हे 3 आयडेंटिटी फॉर्म्युले. सो पहिल्या चॅप्टरसाठी लागणारे सगळे फॉर्म्युले मी इथे लिहून दिलेले आहेत तुम्हाला ट्रिग्नोमेट्री 1 मध्ये. ओके, सो एवढ्यावरती आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. एवढेच फॉर्म्युले आपल्याला वापरायचे आहेत. ओके, कारण ट्रिग्नोमेट्री 1 मध्ये फक्त बेसिक्स फॉर्म्युले वापरून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये आपल्याकडे भरपूर सारे फॉर्म्युले आहेत. तिथं आलर्ड अँगल फॉर्म्युले, कंपाऊंड अँगल फॉर्म्युले, मल्टिपल अँगल फॉर्म्युले एक्सेट्रा फॉर्म्युले यूज करून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहेत. पण चॅप्टर 1 साठी आपल्याला लिमिटेशन आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट फॉर्म्युलेज और बेसिक्स रिक्वायर फॉर द ट्रिग्नोमेट्री 1. फ्रॉम टुमॉरो वी विल सॉल्व सम क्वेश्चन्स. मी फक्त अटेंडन्स बघतो कोण कोण प्रेझेंट आहेत. साक्षी आहे, शिवराज आहे, श्रेयस आहे, श्रावणी आहे, प्रेम आहे, वैशाली, त्यानंतर साक्षी साबले आणि राणी गीते. ओके, समजलं का सगळ्यांना आजचं लेक्चर व्यवस्थित सगळं बेसिक? यस सर. ओके, एकदा बघून घ्या फक्त व्यवस्थित. आणि हे सगळं आहे ना तुम्हाला झोपेतून उठून जरी विचारलं कोणी व्हॅल्यूज वगैरे या तरी सांगता आले पाहिजेत. ओके, एवढं आपल्याला ट्रिग्नोमेट्रीवरती कमांड मिळवायची. ओके, सो ठीक आहे. मग आता एक 10-1 मिनटं तुम्ही ब्रेक घेऊ शकता पुढच्या लेक्चरसाठी. ओके, बाय. हां बोला मॅडम.